मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाटील मॅडम सर्वांना सांगतात की आता 11 वाजले आहेत. 11 वाजून बरोबर 10 मिनिटांनी आपापलं सामान घेऊन इथे यायचं आणि जर 11 वाजून 11व्या मिनिटाला कोणी आलं तो स्पर्धक या टास्कमधून बाद होणार आहे. तेव्हा 7 दिवसांची बॅग 10 मिनिटांमध्ये कशी भरायची असं रोमा प्रश्न करते. तेव्हा सर्वजण तिथून जातात. तेव्हा कीर्ती घाईतच रूममध्ये येते आणि लाईट ऑन करून आपली बॅग भरू लागते. तेव्हा ती एक एक गोष्ट आठवून सर्व बॅगमध्ये सामान पॅक करत असते. तेव्हा तिच्याकडे अजून 5 मिनिट उरलेले असतात. खूप रात्र झाल्यामुळे तिला वाटत असतं की शुभमला फोन करावा, परंतु तिचं मन लागत नसतं. तेव्हा ती बोलते, हे दमले असतील, फोन नको करायला. तर दुसरीकडे शुभमला झोप येत नसते. त्याला कीर्तीची खूपच आठवण येत असते. तेव्हा शुभम घड्याळात पाहतो तर 11 वाजून गेलेले असतात. तेव्हा तो स्वतःशीच बोलतो, मला असं का वाटतंय की कीर्ती माझी आठवण काढत असतील. असं म्हणून तो लगेच कीर्तीला कॉल करतो. कीर्ती निघालेलीच असते. तेव्हा ती पुन्हा बॅग खाली ठेवते आणि शुभमचा कॉल उचलते. शुभम बोलतो, तुम्ही माझी आठवण काढत होता का? तेव्हा कीर्ती हो बोलते आणि शुभमला सर्व काही ट्रेनिंगबद्दल सांगू लागते की आम्हाला 7 दिवस आता बाहेर घेऊन जाणार आहेत. पाटील मॅडमने सक्त ताकीद दिली आहे की कोणीही तेथे मोबाईलचा वापर करायचा नाही. मला मोबाईल इथे सबमिट करावा लागेल. तेव्हा शुभम जरा टेन्शनमध्ये येतो. कीर्तीचाही धीर खचतो. त्यावेळी शुभम तिला सावरतो. कीर्ती बोलते, 7 दिवस तुमच्यापासून कसं दूर राहायचं हे मला माझंच समजत नाही. तेव्हा शुभम बोलतो, आतापर्यंत कसे राहिलात तसंच माझी आठवण काढत राहायचं. कीर्ती सांगते, आता आम्हाला 7 दिवसाचं हे जे ट्रेनिंग आहे त्यामध्ये टास्क देणार आहेत आणि ह्या टास्कमध्ये आणि अगोदरच्या टास्कमध्ये ट्रेनिंग ऑफिसरला जास्त मार्क्स मिळतील, त्याच कॅडेटला ही ट्रॉफी मिळणार आहे. हे ऐकून शुभम जरा विचार करू लागतो. शुभम कीर्तीला धीर देत असतो. कीर्ती बोलते, माझं अगोदरसारखं होणार नाही ना, कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्या बरोबर होतात. तेव्हा शुभम सांगतो, तुम्ही धीर खचू नका, हिमतीने काम करायचं आणि जर तुम्हाला माझी खूप आठवण आली तर रात्री 9:30 वाजता तुम्हाला जे काही मला बोलायचं आहे ना ते एका डायरीमध्ये लिहून ठेवायचं आणि मी पण तुमच्याबरोबर जे काही बोलायचं आहे ते रोज इकडे शिर्डीला डायरीमध्ये लिहून ठेवेल. हे ऐकून कीर्ती बोलते, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असतं. तुमच्याशिवाय 7 दिवस आता मी राहू शकत नाही. शुभम पुन्हा तिला समजावतो. शुभमने समजवल्यामुळे कीर्तीमध्ये आपोआप आत्मविश्वास येतो. तेव्हा कीर्ती बोलते की आता मी फोन ठेवते. तेव्हा शुभम तिला ऑल दी बेस्ट करतो आणि लगेच फोन ठेवतो. तर दुसरीकडे संजय त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा तो विचार करतो, काहीही करून मला बेस्ट कॅडेटची ट्रॉफी मिळवावीच लागेल आणि जे माझ्या मोठ्या भावाने करून दाखवलं नाही मला करून दाखवायचं आहे. त्यासाठी मला चिटिंग करावी लागली तरी चालेल आणि मला कीर्तीविरुद्ध लढावंच लागेल. तिच्याबरोबर चिटिंग करावी लागेल. त्यानंतर सर्वजण मैदानावर जमतात. तेव्हा कीर्तीची एवढी मोठी बॅग पाहून पाटील मॅडम जरा तिच्यावर थोडं ओरडतात आणि ट्रेनिंग कॅम्पचा नियम तुम्हाला माहीत नाही का असं ओरडतात. तेवढ्यातच संजय तेथे येतो आणि संजय पाटील मॅडमला विचारतो की मी ट्रेनिंग कॅम्पचा नियम तुम्हाला समजावून सांगू का? म्हणून तो पाटील मॅडमला सांगतो की ट्रेनिंग कॅम्पला जाताना गरजेच्या आणि थोड्याच वस्तू घ्यायला पाहिजे. पाटील मॅडम संजयच्या ह्या गोष्टीवर खूपच खुश होतात आणि त्याला सांगतात की दुसऱ्यांसारखे नियम तुला कधीच सांगावे लागत नाही, म्हणून तुझं म्हणणं मला नेहमी पडतं. असं म्हणून पाटील मॅडम सर्वांना पुन्हा सांगतात की गरजेच्याच वस्तू घ्यायच्या आणि येताना युनिफॉर्ममध्ये यायचं. असं म्हणून ते अजून 15 वेळ सर्वांना वाढवून देतात. त्यावेळी कीर्ती पुन्हा घाईतच रूममध्ये येते आणि तिला हवं असणारं सामान एका बॅगमध्ये भरून लगेच मैदानावर उतरते. तेवढ्यातच संजय तिच्याजवळ येतो आणि तू एक गोष्ट नोटीस केली का असं तिला विचारतो. तेव्हा कीर्ती काय असं विचारते. संजय सांगतो, सकाळपासून ह्या जागेवरून ट्रॉफी गायब आहे. त्यानंतर मी चौकशी केली की ती ट्रॉफी कुठे गेली आहे. तेव्हा मला समजलं ती ट्रॉफी पॉलिशिंगसाठी गेली आहे, कारण माझ्या हातात येण्यापूर्वी ती एकदम सजलेली आणि सुंदर असावी यासाठी. कीर्ती फक्त संजयकडे पाहत राहते. ती काही त्याला प्रत्युत्तर करत नाही. संजय पुढे बोलू लागतो, गेल्या 11 महिन्यामध्ये मी जे काही कष्ट घेतले, जी मेहनत घेतली त्याचीच आता होणार आहे आणि तुला जर वाटत असेल की ही तू ट्रॉफी मिळवू शकते तर असं काहीही होणार नाही, कारण ती ट्रॉफी फक्त मीच डिझर्व करतो.
आणि जर तुला वाटत असेल की ती ट्रॉफी तू मिळवू शकते तर हा विचार डोक्यातून काढून टाक. तेव्हा कीर्ती बोलते, माझ्या मनात असं काही नाही. कदाचित तुझ्या मनात माझ्याबद्दल भीती असेल, ती आता माझ्यासमोर तू व्यक्त केली आहे. त्यावेळी संजय ॲटिट्यूड दाखवत कीर्ती समोर येतो आणि तिला बोलतो, माझ्या मनात फक्त एकच आवाज येत आहे, संजय यू आर बेस्ट. नंतर संजय कीर्तीचे वीक पॉईंट सांगू लागतो. तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. तो बोलतो, तू तुझ्या फॅमिलीला नको तेवढं महत्त्व देतेस, असं म्हणून तो पुन्हा कीर्तीचे सर्व वीक पॉईंट सांगू लागतो. तेव्हा कीर्ती, तुझं बोलून झालं का, असं संजयला विचारते. त्यावेळी कीर्ती संजयला सांगते, तुला असं वाटतं ना माझं कुटुंब सर्वात माझा वीक पॉईंट आहे, परंतु तुला एक गोष्ट माहीत नाही, माझं कुटुंब ही माझी सर्वात जास्त ताकद आहे. आणि मी लग्नाला जाऊन काय कमवलं हे तुला कधी समजणार नाही, कारण तू फक्त यश आणि अपयशाचाच विचार करतो. तेव्हा ती संजयला तोंडावर आपटवते आणि बोलते, जर तू ती ट्रॉफी जिंकलं तर मी मनापासून टाळ्या वाजवेल, परंतु जर मी ती ट्रॉफी जिंकले तू पण तसंच मनापासून आणि दिलखुलासपणे टाळ्या वाजवाव्यात. पण तुला मनापासून केलेल्या मेहनतीची चांगली पारख आहे. हे ऐकून मात्र संजय शांत बसतो. तेवढ्यातच सर्वजण तेथे येतात. तर रोमा कीर्तीला विचारते, आता आपण जायचं का. पाटील मॅडमही तेथे येतात आणि त्या सर्व ट्रेनी ऑफिसरला जंगलात घेऊन जातात. सर्वजण एका जंगलात येतात. तर राहुल लगेच पाटील मॅडमला विचारतो, आपण इथे कुठे आलो आहोत. तेव्हा पाटील मॅडम सांगतात, तुम्ही या अगोदर सिमेंटच्या जंगलात राहिला आहात, आता आपण इथे झाडाझुडपांच्या जंगलात राहत आहोत. पुढचे 7 दिवस आपल्याला इथेच काढायचे आहेत. म्हणून ते पुन्हा चालू लागतात. त्यानंतर पाटील मॅडम सर्वांना एका ठिकाणी थांबवतात आणि सूचना करत असतात. तेवढ्यातच रोमा राहुलच्या पायाजवळ साप पाहते आणि राहुलला इशारा करून सांगते. तेव्हा राहुल टुनकन उडी मारून कीर्ती आणि रोमाच्या पाठीमागे लपतो. सर्वजण राहुलकडे पाहू लागतात. राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तेव्हा पाटील मॅडम राहुलला बोलतात, राहुल तू असं का घाबरतोस, कारण आपण एक IPS ट्रेनी ऑफिसर आहोत आणि जर तू स्वतःचं रक्षण करू शकला नाही तर देशाचं रक्षण काय करणार. आणि तुझ्या मनात आता सध्या भीती आहे आणि जर ही भीती नाहीशी केली तरच तू एक चांगला IPS ऑफिसर बनू शकतो, असं म्हणून त्या सर्वांचाच कॉन्फिडन्स वाढवत असतात. तर सर्वजण खूप घाबरलेले असतात. त्यानंतर पाटील मॅडम सर्वांना सांगतात की कोणीतरी तो साप उचलायचा आणि फेकून द्यायचा. हे ऐकून मात्र सर्वजण पुन्हा घाबरतात. तेव्हा राहुल रोमाला हळूच बोलतो, रोमा तू जा, मी तुझ्या पाठीमागे आहे. तेव्हा रोमा नाही असं बोलते, कारण ती पुरती घाबरलेली आहे. राहुल पाटील मॅडमला सांगतो की मॅडम मला काय वाटतंय, तुम्हीच जावं आणि तो साप उचलून फेकून द्यावा. पाटील मॅडम त्याच्यावर खूप ओरडतात आणि संकटाचा सामना आता तुलाच करावा लागेल असं सांगतात. आणि आता तुम्ही या संकटाचा सामना साप उचलण्यापासून करायची पाटील मॅडम सर्वांना सांगतात. तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात. तेव्हा कीर्ती पुढे जाऊ लागते. रोमा घाबरतच कीर्तीला सांगते, अगं तो खूप विषारी असेल, प्रयत्न न करता हार मानली तर कसं होईल, असं म्हणून ती पुन्हा पुढे जाऊ लागते. तर राहुल घाबरूनच रोमाच्या पाठीमागे लपलेला असतो. तेव्हा कीर्तीलाही खरं तर खूप भीती वाटत असते. ती स्वतःला सावरते आणि तो साप उचलते. तेव्हा सर्वजण कीर्तीकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम आणि विनायक सर सर्व ट्रेनी ऑफिसरला सूचना करत असतात. त्यावेळी विनायक सर सर्वांनाच सांगतात की सावध राहायचं, इथे खूप धोके असू शकतात. त्यानंतर कीर्ती जंगलामध्ये फिरतच असते. तेवढ्यातच तिला कोणीतरी किडनॅप करतं. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.